घरात झाडे लावतात. हे खूप इम्पॉर्टंट पण आहे असं म्हणतात. तर कोणती झाडे लावणं इम्पॉर्टंट आणि हे लावणं का इम्पॉर्टंट आहे घरामध्ये, जे इंडोर प्लांट्स वगैरे ठेवतो आपण किंवा बाल्कनीमध्ये आपण झाडं ठेवतो? बघा, झाडं हे घरामध्ये असल्यानंतर त्याची फुलं वगैरे ज्याला चैतन्य मिळतं आपल्याला. एखादं फुल आता तुमचा तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही एखादी झाड लावले, त्याला फुल कळी येते, त्यानंतर फुल येते, आपल्यालाच हो किती हो, हा हॅपीनेस, प्रसन्न हा वाटतं. सगळा खेळ हा तुमच्या मनाला प्रसन्नता वाटण्यासाठीच आहे. जे सगळं चाललंय ना, मला त्यातून काय आनंद मिळेल यासाठीच चालणारी म्हणजे ही ऊर्जा आहे. बरोबर. आणि ती ऊर्जा संतुलित असणं म्हणजे समाधान आहे. आता झाडं कोणती असावी, तर सगळ्यात प्रथम घरामध्ये मी म्हणेन की जास्त काटेरी झाडं ठेवू नका. प्रामुख्याने तुळस घरात ठेवा, जे की आम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल, जे आम्हाला आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण देईल. आणि जी फुलाची झाडं आहेत त्याच्यापासून तुम्हाला चांगला सुगंध येतोय, जी काटेरी नाहीत अशी झाडं ठेवा. त्यामध्ये तुळशीचं झाड प्रामुख्याने ठेवा. बाकीच्या झाडामध्ये मी बोलणार नाही, पण फुलाची झाडं कोणती ठेवली तर चालतील. पण चुकून वायव्य दिशेकडे आणि नैऋत्य दिशेकडे आपली गॅलरी येत असेल तर तिकडे झाडे ठेवू नका. पश्चिमेत ही झाडे ठेवू नका. पूर्वेकडे किंवा थोडीशी उत्तरेकडे झाडे ठेवली किंवा थोडी आग्नेयेकडे जरी झाडं ठेवली तरी चालतील. परंतु नैऋत्य आणि पश्चिम आणि वायव्य या दिशेला झाडं ठेवू नका.